Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। आज मुंबईमध्ये महायुतीची आणि इंडिया आघाडीची अशा दोन वेगवेगळ्या सभा होणार आहेत। राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच मंचावर येणार आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे। काय सांगणार, मोदी आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येतात, काय पहिली फरक काय पडणार त्यांनी? मोदींचं जे इंजिन आहे किंवा राज ठाकरेंचं जे इंजिन आहे याच्यामध्ये भाजपचा कोळसा चालू आहे आणि या कोळशावर हे चालू आहे। ज्या पक्षाचा एक उमेदवार उभा नाही तो पक्ष गावोगावी घरोघरी जाऊन प्रचार करतो। किती सुपारी घेण्याचे प्रकार किती उच्च स्तरावरचा असतो हे राज ठाकरेंवर उदाहरण आता दिसतंय। दुसरी गोष्ट नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात मला वाटतं जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेच्या वॉर्ड निहाय सभेंचं सुद्धा त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात 30-35-30च्या वर सभा त्यांच्या होतात याचा अर्थ येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत याच्या प्रचाराला सुद्धा नरेंद्र मोदी लागतील आणि ते भारतीय जनता पार्टीने आणव देशाच्या पंतप्रधानांनी कुठपर्यंत गेलं पाहिजे। आणि मला असं वाटतं ही ताकद या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, महाराष्ट्राच्या मातीत आहे की देशाच्या पंतप्रधानाला या रस्त्यावर रोड शो मुंबईत पहिल्यांदा सगळे दुनिया बंद करायची, मुंबई बंद करायची आणि रोड शो हा कोणता प्रकार आहे? याचाच अर्थ तिथं लोक मेले तिथं बाजूला, तिथून रोड शो जातोय, जनजीवन पूर्ण बंद केलं, एक संवेदनाहीनतेचं लक्षणसुद्धा याच्यातून दिसतंय। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला येतात, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सभा करतायत, एकेरी भाषेत फडणवीसांचा उल्लेख करतात, त्यावरून लक्षात येतात की उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या निवडणुकीचा प्रचार करतायत की गल्लीच्या निवडणुकीचा प्रचार करतायत हेच कळायला मार्ग नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेत। कसं आधी तुमचे जे आहे ना चमचे काटे जे आहेत ते कोणत्या भाषेत बोलतात जरा बघा, आणि तुम्ही सुद्धा, तुमचे नेते सुद्धा स्वतः देशाचे पंतप्रधान काय भाषेत बोलतात? नकली म्हणतात। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। संतांविषयी बोलतात, ही कोणती स्तर आहे? याचाच अर्थ तुमच्यात सुद्धा दम राहिलेला नाही ना। उद्धवजींची ती ठाकरे भाषेमध्ये बोलतात, ती तुमची कोणती भाषा आहे? नकली बोलणं, हे बोलणं, अरे मर्दानगीने लढा ना समोर या शिवसेनेशी। असे काय लढतात? शिवसेना मर्दानगीने लढते, शिवसेना ठाकरे भाषेत उद्धवजी ठाकरे साहेब उत्तर देतात। आम्ही जर खालच्या पातळीवर वैयक्तिक बोलायला लागलो तर उद्धव ठाकरेंना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही, असा घणाघात त्यांनी जो आहे तो TV 9च्या मुलाखतीत। हे कसला घणाघात? देवेंद्र फडणवीस कसला घणाघात करतो? देवेंद्र फडणवीस थोडी करू शकत असे घणाघात फिनाघात, त्यांच्यात थोडी दम आहे तेवढा। काय बोलायचं बोलतात ना तुमचे रोज चमचे ते सगळे वेगवेगळे, तो नितेश राणे काय बोलतो ते तुमच्या, आणखी काय मला नाव पण नाही माहीत त्यांचे, पण कोणत्या स्तरावर बोलतात, बावनकुळे काय बोलतात, जरा सगळ्या भाषा तपासा मग आम्हाला बोला। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची डील झालेली होती असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या खोट्या गोष्टी आहे। डील झाली होती तर तुम्ही अजितदादाबरोबर सकाळी 3:30 वाजता का शपथविधी घेतला? मग 2014ला तुम्ही मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस सुद्धा शरद पवारांनी तुम्हाला बाहेरून पाठिंबा दिला होता, ती सुद्धा तुमची आधीच डील झाली होती का शिवसेनेशी युती तोडून? हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला। कुठेतरी छगन भुजबळ नाराज असल्याचा जो आहे तो दावा जयंत पाटलांनी केलेला आहे, तर माध्यमांशी बोलताना तटकरे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे, काय सांगणार? हे मला माहिती नाही, पण भुजबळांना नाशिक लढायला सुरुवातीला सांगितलं गेलं, जवळपास त्यांची उमेदवारी फायनल झाली, अशा पद्धतीनं झालं, त्या पद्धतीनं त्यांनी दौरे केले, नंतर उमेदवारी बदलली म्हणण्यापेक्षा त्यांना दिली नाही। नाराजी असू शकते।
शेवटले 2 प्रश्न मुख्यमंत्री पदावरनं जेव्हा 2.5 वर्षाचा विषय येतो तेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की फसवणूक झाली, पण त्यावर बोलले की उद्धव ठाकरे कुठेतरी भ्रमिष्ट झाले असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. भ्रमिष्ट झालेल्यासाठी तुम्हाला तुमच्या देशातल्या सर्वोच्च नेत्याला या महाराष्ट्रात दररोज यावं लागतं. 2 नंबरचे जे तुमचे आहेत अमित शहा यांनाही दररोज यावं लागतं आणि तुम्हाला तर कुठं एक माणसाला भेटावं लागतं. भ्रमिष्ट माणसाला उत्तर द्यायला तुम्हाला एवढं करावं लागतं. मला असं वाटतं आम्ही भ्रमिष्ट झालो तर याचा आम्हाला अभिमान आहे. 4 तारखेला करणार काय होणार असं देखील 4 तारखेला हे लोक घरी बसणार आहे नरेंद्र मोदी सहित. हे खालचे सगळे मुंबईत काय स्थिती, मुंबईत भाजपला 3 उमेदवार बदलावे लागले. का बदलावे लागले जरा सांगा. एक तर ते अकार्यक्षम होते किंवा त्यांना तुम्हाला उमेदवारी द्यायची नव्हती. जर उमेदवारी द्यायची नव्हती तर गोपाळ शेट्टीसारखा काम करणारा उमेदवार होता. पूनम महाजन प्रमोद महाजनांची मुलगी होती. मनोज कोटरला का बदललं हा पण प्रश्न आहे. मग कुठून तो कोण काय नाव त्या वकील आणला, तो काय नाव त्याचं उज्ज्वल निकम, काय संबंध भारतीय जनता पार्टीशी, त्याला उमेदवारी दिली तुम्ही. मग याचा अर्थ तुम्हाला पाहिजे काय, काम करणारे लोक चालत नाही. ज्यांनी भारतीय जनता पार्टी मोठी केली त्यांचे जे मुलं मुली तेही तुम्हाला चालत नाही. नेमकं तुम्हाला करायचं काय. मुंबईच्या जनतेला तुम्ही गृहीत धरता का रोज वेगवेगळे उमेदवार देऊन. का गोपाळ शेट्टी बदलला कारण द्या. एक तर सांगा गोपाळ शेट्टी काम करत नव्हते म्हणून बदलला सांगा, किंवा गोपाळ शेट्टी चांगले नव्हते ते सांगा. तसंच मनोज कोटकविषयी सांगा, तसंच पूनमविषयी सांगा. परंतु हे सांगायला त्यांना तोंड नाही आहे भारतीय जनता पार्टीला, म्हणून वेगवेगळे मुद्दे काढतात. रोड शोला अजित पवार अनुपस्थित होती. मोदींची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप याच मोदींनी केलेला ना. फार दिवस नाही झाले त्याला. सगळे त्याचा व्हिडिओ सगळीकडे आहे. 70,000 कोटी कोणाचा होता, अजितदादाचाच होता. मग ते अजितदादाला काय सोबत बगलेत घेऊन फिरणार का ते. खरं तर ह्याच मोदींनी ह्याच मुंबईमध्ये BKC प्रफुल्ल पटेल विषयी बोललो होतं की कुछ लोग मिर्ची का व्यापार करते और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. आता हा मिरचीचा व्यापार करणारा शिवाजी महाराजांचा जिरेटोप त्यांना घालतोय. नेमकं काय याचा पण खुलासा झाला पाहिजे ना. जिरेटोप घालतो छत्रपती शिवरायांचा. नरेंद्र मोदी काय छत्रपती शिवाजी महाराज झाले का. शिवाजी महाराज एकच होऊन गेले, त्यांचा मान राखला पाहिजे. ठीक आहे तुम्ही पंतप्रधानाचा मान करा, सन्मान करा, जसे आमचं काय, पण जिरेटोप हे कोणत्या पद्धती. आणि याच्याच विषयी लोक बोलले होते प्रफुल्ल पटेल विषयी. नरेंद्र मोदी स्वतः BKC बोले कुछ लोग मिर्ची का व्यापार करते और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते. हाच प्रफुल्ल पटेल तुम्हाला जिरेटोप घालतंय. म्हणजे चाललं का दुटप्पीपणाची हद्द या सगळ्याच्यातून होतीये. आदित्य ठाकरेंना पुढे आणायचं होतं, त्यासाठी एकनाथ शिंदेचे पंख काटण्याचं काम, छाटण्याचं काम जे ते उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यामुळेच एकनाथ शिंदे बाहेर पडले असते. आदित्य ठाकरे स्वयंप्रकाशित नेते. कोणी पुढं आणून ते पुढं मागे नाही राहणार. कोणी पुढं नाही आणलं तर स्वयंप्रकाशित नेतृत्व आहे. ठाकरेंना काय माशाला काय पाण्यात पोहायचं शिकवावं लागत नाही. ते ठाकरे तेवढं लक्षात ठेवा. महाविकास आघाडीची सभा होती, त्याचा परिणाम होणारच. मग होणारच परिणाम होणार. पूर्ण महाविकास आघाडी काय इंडिया आघाडीची आहे. केजरीवालांना जेलमध्ये टाकलं होतं. का टाकलं होतं आता काल कोर्टाने काय सांगितलं लक्षात आलं असेल. त्या सोरेनला जेलमध्ये टाकलं. का टाकलं. लोकसभेच्या तोंडावर टाकलं ना. इतक्या वर्ष काय झोपले होते का तुम्ही. 2 वर्षापूर्वीचं जी काही चौकशी चालू आताच कशी तुम्हाला आठवली. आणि मग हे सगळे तुम्हाला जबाब तर जनतेला द्यावे लागतील. नक्कीच तर जबाब तर जनतेलाच द्यावे लागतील जे आहे ते, अशी टीका त्यांनी महायुतीवर केलेली आहे. कॅमेरामॅन गणेश मोरेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.